बातमी कल्याण डोंबिवलीमधून आहे। शिंदेंच्या सेनेला तिकडे धक्का बसलेला आहे। भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच आहे। शिंदे सेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे। रवींद्र चव्हाण प्रलोभन देऊन पदाधिकारी फोडतायत असा शिंदेंच्या आमदाराचा आरोप आहे। फोडाफोडीवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्यात। ज्या पक्षात आवडते ते पक्षात येत आहेत, पण महायुतीच्या पायी बाहेर जात नाही। सगळे लोक सगळेजण महायुतीमध्येच आहेत, फक्त चिन्ह बदलत आहे। ज्यांना धनुष्यबाण आवडत आहे ते रोजली फर्नांडिस धनुष्यबाणामध्ये गेल्या आणि ज्यांना कमळ आवडतं ते विकास देसले भाजपात आले। त्याच्यामुळे काही धक्का वगैरे काय नाही। आमची महायुती आहे, महायुतीचंच काम करणार। आमच्या एका पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे। मी त्याचा निषेध करतो। हे देऊ ते देऊ अशी प्रलोभन देऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत। जर तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल, एक कार्यकर्ता घ्याल, एक नगरसेवक घ्याल, आम्ही तुमचे 4 पदाधिकारी 4 नगरसेवक घेऊ। जे आम्हाला आमचे पक्षश्रेष्ठी चव्हाण साहेब असतील, देवाभाऊ असतील, यांनी जे आम्हाला निर्देश देतील, जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही वागणार। भाजपाचा झेंडा हा महानगरपालिका फडकावा हीच माझी इच्छा आहे। मला चव्हाण साहेबांनी आमचे प्रदेशाध्यक्ष दादा यांनी सांगितलं की यापुढे जर कोणाचे प्रवेश घ्यायचे असतील तर मला विचारल्याशिवाय घेऊ नको असे त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं आणि सांगितलं की युती धर्म आपल्याला पाळायचा आहे। बातमी आता नवी मुंबईमधून आहे। नवी मुंबईमध्ये मनसेच्या गजानन काळे यांचं आंदोलन सुरू आहे। आरक्षित असलेला भूखंड गामी बिल्डरला विकल्याचा आरोप आहे। सिडको आणि महापालिकेविरोधात मनसेचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। विविध हातामध्ये फ्लेक्स घेऊन हे सगळे मनसैनिक आंदोलन करतायत। केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही आहोत। पालिकेने आरक्षण टाकलंय पण पालिका लक्ष देत नाही। 100% पालिकेने जून महिन्यामध्ये एक फक्त जुजबी पत्र महाराष्ट्र सरकारला लिहिलंय, ज्यावेळी तो प्रारूप विकास आराखडा झाला होता। मात्र अद्यापही याचा लिलाव रद्द करून त्याची EMD 25 कोटी रुपये ज्या गामी बिल्डरने भरली ती परत करावी सिडकोने, ही मागणी खरं म्हणजे तर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी राज्य सरकारकडे करायला पाहिजे होती। दुर्दैव आहे एकनाथ शिंदे यांच्याकडेच नगरविकास खातं, एकनाथ शिंदे यांच्याकडेच नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई सिडको सुद्धा एकनाथ शिंदेकडे। एकनाथ शिंदे साहेब, आपण झोपा काढत आहात का? इथले खासदार झोपा काढत आहात का? जनता दरबारात मंत्री महोदयांना हा विषय का सुचत नाहीये हा प्रश्न नवी मुंबईकर म्हणून आमचा नक्की आहे। या अगोदर देखील अनेक ज्या जागा होत्या त्या सिडकोने अशाच बिल्डरांना त्या लादल्या गेलेल्या आहेत, त्याबाबत देखील आपण आक्रमक भूमिका घेणार आहोत। नाही, मला एक लक्ष देत आहे, नवी मुंबई महानगरपालिका आल्यानंतर कुठलाही भूखंड हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येतो सिडकोचा, त्याला सिडकोची परवानगी घ्यायची गरज काय?